महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। संगमनेर तालुक्यातील मांडवबुद्रुक गावातील मारुती मंदिरासमोर तलाठ्याने पत्रकाराच्या मध्यस्थीने क्रेशर मधील खडी वाहणाऱ्या गाडी मालकाकडून 50,000ची लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 8:39 सुमारास घडलाय। या घटनेने पत्रकारिता क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। यामध्ये तक्रारदार निलेश साहेबराव झावरे, राहणार देवळाली प्रवरा, राहुरी कारखाना, तालुका राहुरी येथील रहिवासी असून ते व्यापार व्यवसाय करतात। ते त्यांच्या वाहनातून बांधकामासाठी लागणारी खडी क्रेशरवरून वाहतूक करतात। यापूर्वी त्यांच्या वाहनावर बेकायदा खडी वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाई देखील केली होती। या दरम्यान मांडवबुद्रुक गावातील मारुती मंदिरासमोर येथील पत्रकार रमजान नजीर शेख, राहणार मांडवबुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, यास रंगेहात 50,000ची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाने कारवाई करत अटक केली आहे। यामध्ये लाचखोर तलाठी मात्र अक्षय बाबाजी ढोकळे, राहणार खडकवाडी, तालुका पारनेर, हा फरार झाला आहे। या दोघांवर नाशिक लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून त्यांची संपत्ती, बँक खाते, घर झडती करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करत घारगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या लाचलुचपत पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे। या दरम्यान राहुरी येथील तक्रारदार निलेश झावरे यांना साकूर मांडवे या भागात अधिक व्यवसाय असल्यामुळे त्यांची खडीची गाडी नेहमी जाणार येणार असल्याने महसूल विभागाचे तलाठी यांच्याकडे कुठल्याही कारवाई होणार नाही या अपेक्षेने त्यांनी लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना विचारणा केली असता या तलाठ्याने दर महिन्याला 40,000 रुपयांची मागणी केली। तक्रारदार यांनी महसूल विभागाच्या सर्व परवानग्या घेतल्या असताना तसेच रॉयल्टी देखील भरली असल्यामुळे दर महिन्याला पैसे कशासाठी द्यायचे असा सवाल त्यांनी केला। मात्र लाच खाण्याची सवय लागलेला तलाठी ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी तक्रारदाराकडे दर महिन्याला 40,000 रुपयांची मागणी केली। आताचे 50,000 रुपयांची मागणी केली, मात्र तक्रारदार त्यांचे वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर नाशिकचे पथक थेट मांडवबुद्रुक गावात दाखल झाले। या दरम्यान तक्रारदार हे त्यांच्या मतावर ठाम होते, त्यामुळे नाशिक लाचलुचपत विभागाने थेट मांडवे गावात सापळा रचला। तक्रारदार यांना आरोपी रमजान शेख यांनी मांडवबुद्रुक गावातील मारुती मंदिराकडे बोलवले, तर यावेळी 50,000 रुपयांची लाच स्वीकारली। यानंतर लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना फोन केला की राहुरी येथील खडी वाहणाऱ्या मालकांनी 50,000 रुपये दिले आहेत, काय करू असे सांगितले असता उद्या बघू असे बोलून लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांनी स्वीकारलेल्या लाचेस सहमती दर्शवली। यावेळी नाशिक लाचलुचपत विभागाने पत्रकार रमजान शेख यास लाच घेताना रंगेहात पकडलाय। याचा कानोसा लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे यांना लागला, तर ते घर सोडून फरार झालेत। या प्रकरणी पत्रकार रमजान शेख याला अटक केली असून काल संध्याकाळपासून सखोल चौकशी सुरू आहे। यात आणखी कोणी आहे का, यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणी केली होती का, यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे, या सर्व प्रकाराची पुढील कारवाई सुरू झाली आहे। या दरम्यान साकूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी, मुळा नदीची चाळण झालेली या भागात गौण तस्करी सुरू आहे, परंतु महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या कडक कारवाया पाहायला मिळत नाही। अनेक नागरिक वाळू तस्करी, गौण तस्करी याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी करतात, परंतु या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते आहे। महसूल विभागाचे काही अधिकाऱ्यांचे देखील यात हात मलिद्याने बरबटलेले आहेत। यामध्ये सर्कलपासून ते तलाठी कोतवाल यांच्यावर अनेकदा लाच घेतल्याचा आरोप देखील केला गेला आहे। असे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करून यांना घरी बसवा अशी मागणी पठार भागातील सुज्ञ नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, घारगाव।
महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.